मित्रांनो, भरपूर लोकांना प्रश्न असतो, की कंपनीचे ओरिजिनल आलोय, की आउटसाइड फिटेड आलोय बसवले पाहिजे. भरपूर लोकांचं असंही असतं, की आउटसाइडचे जे अलोय आहेत ना, ते व्यवस्थित काम करत नाही किंवा कट होतात, तुटतात. तर अशा प्रकारच्या गोष्टी तर ब्रँडेड अलोय जर टाकले तर होत नाही. इथं जर बघितलं तर टाटाचं जेन्युइन अलोय आहे, टॉप मॉडेल आहे त्याच्यामुळं आणि इथं जर बघितलं तर आपलं क्रेटाचं आपण आउटसाइड फिटेड अलोय बसवला होता. दोन्हीमध्ये आहे ना 16 इंच आहे दोन्ही पण. तर हे बेसिकली 70,000 किलोमीटरपर्यंत चाललेले आहेत. अजूनपर्यंत याला कसलाही प्रॉब्लेम आलेला नाहीये. तर जे जेन्युइन गाडीचे अलोय असतात ना, त्यांचं काय होतं ते कंपनीचे असल्यामुळं आतमध्ये असतात, जे की जी साईज आहे ना त्याच्या आतमध्ये आणि इथे जर बघितलं ना, तर टायर थोडासा आउटसाइड आहे. याचा फक्त एवढाच डिसएडव्हांटेज आहे, की ज्यावेळेस पाऊस होतो किंवा असं चिखलामध्ये जर गाडी चालली, तर गाडी थोड्याच ड्राईव्हमध्ये पूर्ण भरून जाते. तर लूक वाईज जर तुम्हाला गाडी एन्हान्स करायची असेल, तर त्याचा काही डिसएडव्हांटेज पण असतो. बाकी जेन्युइन जर टाकले, तर दुसरा कसलाच प्रॉब्लेम येत नाही. फक्त आता आपल्या गाडी 16 इंच होते, तर आपण फक्त अलॉय अपग्रेड केला होता, जे की रिम होती म्हणून. टायर साईजला कसलीही छेडछाड केली नव्हती. त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये येतं टी-पी-एम-एस सेन्सर आणि ते वॉल जो आहे ना, तो रिमचा आडवा होता आणि हा इथे उभा. त्यामुळे ज्यावेळेस पण आपण टायर ओपन करतो, आपल्याला एक ऑथोराइज ठिकाणीच ओपन करावं लागतं. दुसऱ्या ठिकाणी ओपन होत पण नाही आणि करत पण नाही. जेणेकरून ते सेन्सर आहे ना, टी-पी-एम-एस सेन्सर ते बिघडण्याचं चान्स असतं. बाकी थोडेफार जर तुम्हाला लूक एन्हान्स करायचा असेल, तर डिसएडव्हांटेज आहेत. पण असं नाहीये, की तुम्ही यूजच करू शकत नाही. ॲव्हरेजला वगैरे डिफरन्स पडतो. तशा प्रकारच्या कसल्याही गोष्टी होत नाही. जेन्युइन ब्रँडेड जर टाकले, आता मी प्लॅटीचे जवळ-जवळ ₹33,000 टाकले होते 4 वर्षापूर्वी. पण अजून पण कसला प्रॉब्लेम आला नाही. जर तुम्हाला कंपनीचे टाकायचे असतील, तर त्याला तर काय हे नाही होऊ शकत. म्हणजे प्रॉब्लेम तर नसतो आणि युनिक गाडी बनवायची असेल, तर तुम्हाला आउटसाइड फिटेडलाच जावं लागेल. बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या ऑटोगन मराठी पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.